जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमधील अंतर म्हणजे जीवन होय। एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे मार्गक्रमण करत असताना मनुष्य आपलं ध्येयनिष्ठ जीवन जगत असतो। जीवनाच्या या प्रवासात आजाररूपी अडथळे निर्माण होतच असतात। हेच अडथळे दूर करून जीवनगती निर्धोक राखण्यासाठी आधार देतं मॉडर्न होमिओपॅथी। चला तर मग जाणून घेऊया मॉडर्न होमिओपॅथी। होमिओपॅथीमधील जवळजवळ 2 दशकांचा दीर्घ अनुभव असलेले मॉडर्न होमिओपॅथीचे फाउंडर डॉक्टर विजय कुमार माने MD होमिओपॅथ यांचं दुर्धर आजारांवरील प्रदीर्घ संशोधन अनेक रुग्णांना आज नवजीवन मिळवून देत आहे। 2 दशकांपूर्वी महाविद्यालयातनं लेक्चररशिप करत असताना त्यांच्या संशोधक नजरेनं अनेक गंभीर आजारांना आपलं लक्ष केलं। अभ्यासपूर्ण प्रदीर्घ संशोधनानंतर क्रांतिकारक ठरणारी मॉडर्न होमिओपॅथीची क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट उदयास आली। ही संशोधित उपचार पद्धती मॉडर्न होमिओपॅथीमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांपर्यंत पोहोचू लागली। गंभीर आजारांमुळे जीवनातील आनंद हरवून बसलेल्या रुग्णांमध्ये नवी आशा निर्माण होऊ लागली। दुर्धर आजारातून रोगमुक्त होत आनंदी जीवन जगण्याची संधी डॉक्टर विजय कुमार माने यांच्या यशस्वी उपचारानं मिळू लागली। जणू पुनर्जन्मच प्राप्त झाल्याची भावना रुग्णांमध्ये आज इथे दिसून येत आहे। रुग्णांच्या जीवनात परतलेले आनंदाचे क्षण आणि समाधान डॉक्टरांना प्रेरणादायी ठरत आहे। विविध आजार आणि त्यावरील होमिओपॅथीचे यशस्वी मॉडर्न उपचार असा अचंबित करून टाकणारा हा प्रवास प्रत्यक्षातच अनुभवूया डॉक्टर विजय कुमार माने यांच्या सहवासात आरोग्याचं मॉडर्न युग मध्ये। नमस्कार, मी अनुश्री करंदीकर। आरोग्याचं मॉडर्न युग या आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत। मागच्या भागात आपण लिव्हर सिरोसिस या गंभीर आजाराबाबत माहिती करून घेतली, मार्गदर्शन करून घेतलं आणि आज आपण वळणार आहोत कॅन्सर या दुर्धर आजाराकडे। आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत मॉडर्न होमिओपॅथीचे CEO डॉक्टर विजय कुमार माने। सर, स्वागत आहे तुमचं कार्यक्रमात। नमस्कार। नमस्कार। नमस्कार मित्रांनो। तर आज आपण जसं म्हणतोय की आपण कॅन्सर या गंभीर आजाराबाबत चर्चा करणार आहोत। खरोखर कॅन्सर हा अतिशय दुर्धर असा आजार आहे आणि सर्व स्तरावरती तो व्यापून राहिलेला आहे। काही काळापूर्वी बघितलं तर प्रौढ व्यक्तींमध्ये या कॅन्सरचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात आढळून यायचं, परंतु आता मात्र तरुण पिढी सुद्धा या कॅन्सरच्या विळख्यामध्ये आपल्याला अडकताना दिसतेय। अशा प्रकारे या कॅन्सरवरती मात करण्यासाठी अनेक उपचार पद्धती आज आहेत, अस्तित्वात आहेत, परंतु मॉडर्न होमिओपॅथीच्या माध्यमातून कशा प्रकारे या कॅन्सरग्रस्त रुग्णांवरती उपचार केले जातात, या कॅन्सरग्रस्त जे रुग्ण आहेत त्यांच्या नातेवाईकांना कशा प्रकारे आधार दिला जातो, या सगळ्या संदर्भात आपण विजय कुमार माने सरांशी चर्चा करणार आहोत। त्यांच्याकडनं या विषयावरती मार्गदर्शन करून घेणार आहोत। सगळ्यात पहिले सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, जसं आपण म्हणतोय तसं की कॅन्सर हा अतिशय दुर्धर असा आजार आहे। मागच्या भागात आपण लिव्हर सिरोसिस या संदर्भात जाणून घेतलं, या भागात आपण कॅन्सरवरती बोलतोय। जसं मी म्हटलं तसं की तरुण पिढी सुद्धा जी आहे ती कुठेतरी आज या कॅन्सरच्या विळख्यात अडकताना दिसते। तर अशा वेळेला नेमकी कॅन्सरची जी व्याख्या आहे ती आपण प्रेक्षकांपर्यंत कशा प्रकारे पोहोचवाल? कॅन्सर हा जो आजार आहे ह्याला अनियंत्रित पेशींचं वर्तन, म्हणजे पेशी ह्या अनियंत्रितपणाने वाढायला लागतात, ज्याचं शरीर कंट्रोल करत नाही। नॉर्मली काय होतंय, सामान्यपणे शरीराच्या पेशीच्या वाढीवर शरीराचं नियंत्रण असतंय, बरोबर आहे। कॅन्सर या आजारामध्ये काय होते, एखाद्या विशिष्ट भागामध्ये किंवा अनेक भागांमध्ये त्या भागातल्या पेशी ह्या अनियंत्रितपणे वाढायला लागतात आणि त्याला म्हणायचं कॅन्सर, की शरीर त्याच्यावरचं नियंत्रण गमावून बसते। नक्की सर, आपण कॅन्सर बद्दल जाणून घेतोय तेव्हा आता आपण जसं म्हणतो की विविध भागांचे कॅन्सर जे आहेत ते होत असतात। आता अनेक रुग्ण आपल्याला दिसतात। भारतामध्ये कॅन्सर होण्याचं प्रमाण जे आहे ते दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसतंय। तर अशा वेळेला जी लक्षणं जी असतात नेमकी ती कशा प्रकारे असतात, कशा प्रकारे लोकांना कळतं की आपल्याला या आजाराकडे आपण वळतोय? कॅन्सर या आजारामध्ये दुर्दैवानं लक्षणं ही आजार लेट स्टेजमध्ये आल्यानंतर दिसून येतात। कारण कॅन्सर हे बघितलं आपण, कॅन्सरचं व्याख्या की अनियंत्रित पेशीची वाढ। ही पेशीची वाढ ज्यावेळेला अनियंत्रित होते त्यावेळेला तिथे एक गाठ तयार होते, म्हणजे कॅन्सर म्हणजे सुरुवातीला गाठ, आणि जी वेगानं अनियंत्रितपणानं वाढायला लागते। ज्या वेळेला ती गाठ पूर्णपणानं वाढते ज्या त्या अवयवामध्ये, त्या अवयवानुसार त्या आजाराची लक्षणं आणि तीव्रता दिसून येते। बऱ्याच वेळेला कॅन्सरमध्ये रुग्णांना वेदना हे प्रमुख लक्षण किंवा प्रामुख्याने दिसणारं लक्षण आपण म्हणू शकतो। वेदना सुरू झाल्यानंतर रुग्णाच्या लक्षात येते की अरे बाबा काहीतरी बिघडलंय माझं,
समथिंग ॲबनॉर्मॅलिटी इज देअर. तर अशा गोष्टी ज्या आहेत मुख्यतः पेन्स किंवा वेदना हे पहिलं लक्षण आहे, बरोबर. किंवा ज्या अवयवामध्ये कॅन्सर आहे त्याला अनुलक्षून त्या अनुषंगानं लक्षणं निर्माण होतात. जसं लिव्हरमध्ये कॅन्सर आहे आपण गृहीत धरू, Yes. तर लिव्हरमध्ये कॅन्सर बऱ्याच वेळेला पेशंटला कावीळ झाल्यानंतर, पोटात पाणी झाल्यानंतर, पोटाच्या उजव्या बाजूला दुखल्यानंतर लक्षात येते की म्हणजे रुग्ण तो डॉक्टरांच्याकडे जातो बरोबर. आणि तपासण्या अंती लक्षात येते की बाबा या रुग्णाला लिव्हरमध्ये गाठ आहे. मेंदूच्या कॅन्सरमध्ये काय होतंय की त्याला SOL किंवा स्पेस ऑक्युपाईंग लिजन असं म्हटलं जाते. बरं. अशी गाठ तयार होते. अनेक प्रकार आहेत त्यामध्ये, त्या गाठीच्या वर्गीकरणानुसार, पॅथॉलॉजिकल वर्गीकरणानुसार. तर बऱ्याच वेळेला तीव्र म्हणजे साधारण स्वरूपाची ते तीव्र स्वरूपाची डोकेदुखी, अच्छा. चक्कर येणं, काही वेळेला उलटी येणं, मळमळ येणं, मान दुखणं, म्हणजे अशा साधारण लक्षणातून कळतंय की ह्या रुग्णाला कॅन्सर आहे. बरोबर आहे. की सामान्य प्रकारची औषधं दिल्यानंतर ज्या वेळेला ती लक्षणं कमी होत नाहीत, मग त्यावेळेला त्या उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या मनामध्ये येते की अरे समथिंग फिशी इज देअर, काहीतरी ह्यामध्ये गडबड आहे, वेगळा आजार असू शकतो. आणि मग तपासण्याअंती कळतं की ह्या रुग्णाला ह्या प्रकारचा कॅन्सर आहे. तसं समजा जठराचा कॅन्सर असेल तर जठराच्या कॅन्सरमध्ये मग उलट्या होणं, मळमळ होणं, तीव्र स्वरूपाच्या वेदना होणं, काही वेळेला मग संडासमधून रक्त पडणं, उलटीमधून रक्त पडणं, म्हणजे आजार ज्यावेळेला तीव्र अवस्थेमध्ये, नंतरच्या अवस्थेमध्ये ज्यावेळेला गेलेला असतो त्यावेळेला अशा प्रकारची लक्षणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षण आहे की बऱ्याच वेळेला वजन कमी होणं, म्हणजे काहीही कारण नसताना बाकी सगळंच व्यवस्थित आहे आणि वजन कमी व्हायला लागले, असं बऱ्याच वेळा दिसून येतं की वजन कमी झपाट्यानं वजन कमी होणं हे एक कॅन्सरचं प्रमुख लक्षण आहे. म्हणजे आपण बघितलं की वेगवेगळ्या अवयवानुसार वेगवेगळी लक्षणं ही कॅन्सरमध्ये दिसून आली जातात. किंवा समजा ओव्हरीचा कॅन्सर आहे स्त्रियांमध्ये, तो पण खूप कॉमन आहे. ह्यामध्ये काय होतं, एकदम पोटाचा आकार वाढायला लागतो त्या स्त्रीच्या, पोटात पाणी व्हायला लागतं ओव्हरीच्या कॅन्सरमध्ये, पोटाचा आकार वाढतो, मग त्यावेळेला लक्षात येते की अरे या स्त्रीला ओव्हरीचा कॅन्सर आहे. अशा प्रकारे ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण पण खूप आहे. ब्रेस्ट कॅन्सरला पण काय होतंय की बऱ्याच वेळेला गाठ दिसते, म्हणजे स्वतः जर स्तन तपासून बघितले तर त्या स्त्री लक्षात येते की आपल्या ब्रेस्टमध्ये गाठ होते. म्हणजे आज बऱ्याच अंशी स्त्रियांमध्ये जागरूकता निर्माण झालेली आहे. तेव्हा स्त्रियांना कळते की आपल्याला ब्रेस्टमध्ये गाठ आहे आणि ब्रेस्टचा कॅन्सर तो असू शकतो. बरं, आपण जसं म्हटलं असं की विविध भागांमध्ये जे आहे ते कॅन्सरचं प्रमाण आपल्याला दिवसेंदिवस आता दिसून येत आहे. त्या दृष्टिकोनातून आपण जसं म्हटलं की ह्याचे जे तुम्ही लक्षणं जी आता सांगितली ती मी थोडंसं आता हे करताना मला लक्षात आलं की ती अतिशय साधारण लक्षणं आहेत की कुठल्याही रोगाच्या सुरुवातीला अशा प्रकारची लक्षणं आपल्याला दिसून येऊ शकतात. तर अशा वेळेला या सगळ्या रोगांमध्ये किंवा या सगळ्या भागामध्ये डायग्नोसिस किंवा त्याचं जे निदान जे आहे ते खूप कुठेतरी महत्त्वाचं असतं आणि अशा या साधारण लक्षणावरनं असं निदान करणं हे कुठेतरी थोडं कठीण दिसतं. तर अशा वेळेला डॉक्टरांचा या बाबतीत कस लागणं स्वाभाविक आहे. तर या दृष्टिकोनातून मला तुम्हाला विचारायचं आहे की मग निदान करताना तुम्ही कशा प्रकारे या जे आहे ते अवलोकन करता आणि तुम्हाला कशा प्रकारे लक्ष देतं की आता आपल्याला याकडे वळायला हवं? मी म्हटलं की साधारण लक्षणांपासून सुरुवात होते. ह्यातलं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे म्हणजे कुठलंही कारण नसताना वजन झपाट्याने कमी होणं. बरोबर. हे कॅन्सरचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे. वेट लॉस ज्यावेळेला असेल, वजन ज्यावेळेला कमी होत असेल त्यावेळेला पहिल्यांदा त्या पेशंटकडे संशयानं बघायला पाहिजे की एकतर याला ट्युबरक्युलोसिस असू शकतो किंवा कॅन्सर असू शकतो. बरोबर. आणि मग तपासण्या आपण करताना आपल्या लक्षात येतं की या रुग्णाला कॅन्सर आहे. बऱ्याच वेळेला आमच्याकडे येताना रुग्ण हा आधी डायग्नोसिस करून आलेला असतो. डायग्नोसिसमध्ये म्हणजे तपासण्यांमध्ये प्रामुख्याने CT स्कॅन, MRI अशा प्रकारच्या तपासण्या असतात. मग काही रक्ताचे रिपोर्ट आहेत की कॅन्सर मार्कर काही आहेत, ट्युमर मार्कर म्हटलं जाते त्याला. तर ते ट्युमर मार्कर ह्या ब्लड टेस्ट आहेत. त्या ट्युमर मार्कर मध्ये पण लक्षात येतं की हे ट्युमर मार्कर्स वाढलेले आहेत, म्हणजे या रुग्णाला अमुक प्रकारचा कॅन्सर असू शकतो. जसं लिव्हरच्या कॅन्सरमध्ये AFP नावाचा एक ट्युमर मार्कर आहे, अल्फा फिटोप्रोटीन नावाचा. तर AFP वाढलं की मग लक्षात येते आपल्याला की अरे ह्याला लिव्हरमध्ये गाठ आणि AFP वाढलंय, ह्याचा अर्थ तो लिव्हरचा हिपॅटोसेल्युलर कार्सिनोमा असू शकतो. जसं ओव्हरीचा कॅन्सर आहे, ओव्हरीच्या कॅन्सरमध्ये पोटात पाणी असेल स्त्रीच्या, त्या ओव्हरीला गाठी दिसत असतील आणि SCG नावाची ह्युमन कोरेनिक गोनॅडोट्रॉपिन नावाची टेस्ट आहे, ट्युमर मार्कर आहे, ते SCG वाढलं की लक्षात येते की त्याला ओव्हरीचा कॅन्सर आहे. CA19 म्हणून एक टेस्ट आहे, CA9 म्हणून आहे, CA1 म्हणून, अशा बऱ्याच टेस्ट आहेत, ट्युमर मार्कर्स आहेत. त्या ट्युमर मार्कर्स वाढायला लागल्या की लक्षात येते की या रुग्णाला अशा प्रकारचा कॅन्सर असू शकतो. अधिक लक्षणं आणि मग CT स्कॅन किंवा MRI मध्ये दिसणाऱ्या गाठी, याच्यावरून डायग्नोसिस केलं जातं. सर, जसं तुम्ही म्हणाला तसं बऱ्याच वेळेला कॅन्सरची जी सुरुवात असते ती कुठेतरी गाठींपासून होते. तर अशा वेळेला लोकांमध्ये अवेअरनेस येणं, म्हणजे आता जसं ब्रेस्ट कॅन्सरच्या बाबतीत स्त्रियांमध्ये आज खरोखर खूप चांगला अवेअरनेस आलेला आहे. महिला तपासणी करून घेत असतात प्रत्येक वेळेला. परंतु फक्त गाठी येणं हे एक प्राथमिक लक्षण असू शकतं का? किंवा बऱ्याच वेळा असं होतं की रुग्ण दुर्लक्ष करतात. एखाद्या छोटीशी गाठ आली कुठे तर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि बऱ्याच वेळा कॅन्सरची गाठ प्रत्येक वेळेला दुखतेच असंही नाही, ती नुसतीच गाठ येते, त्यामुळे त्याच्याकडे प्रामुख्याने दुर्लक्ष केलं जातं. तर
अशा वेळेला या रुग्णांना तुम्ही काय सांगाल, म्हणजे त्याच्याकडे किती गांभीर्याने त्यांनी बघितलं पाहिजे? कुठल्याही प्रकारची गाठ जर समजा आता पाल्पेबल म्हटलं तर म्हणजे हाताला लागत जर स्तनामध्ये समजा उदाहरण घेतलं आपण ब्रेस्ट कॅन्सरचं, स्तनामध्ये जर गाठ असेल ना तर वाटलं आपल्याला की स्तनामध्ये आपल्या गाठ आहे तर पहिल्यांदा आपण काम करायला पाहिजे की तपासण्या डॉक्टरना दाखवून तज्ञांना दाखवून तपासण्या करून घ्यायला पाहिजे, म्हणजे त्याच्याकडे गांभीर्यानं बघितलंच पाहिजे. बरोबर. कारण सुरुवातीच्या अवस्थेत आजार होणं हे फार डायग्नोसिस होणं आजाराच्या सुरुवातीच्या अवस्थेत हे फार महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. त्यामुळे योग्य उपचार त्याच्यावर होऊ शकतात. नक्कीच. तर आज आपण आजच्या भागात कॅन्सर या विषयावरती चर्चा करतो आहे. हा आजार कशा प्रकारे आहे याच्यावरती निदान जे आहे, जसं डॉक्टरांनी म्हटलं तसं की याच्यावरची निदान जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनावरनं त्याच्यावरती जे आहे ते उपचार केले जातात. मॉडर्न होमिओपॅथीच्या माध्यमातून कशा प्रकारे कॅन्सर या दुर्धर रोगावरती मात केली जाते हे आपण त्यांच्याकडनं प्रत्यक्ष जाणून घेणार आहोत. इथे घेतोय एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आरोग्याचा मॉडर्न युग या आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण कॅन्सर या दुर्धर आजारावरती आज आपण चर्चा करतोय. आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी लक्षणं जाणून घेतली, निदान कशा प्रकारे केलं जातं हे जाणून घेतलं. आता आपण आत्ताच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे याच्यावरती उपचार केले जातात. सर, आपण उपचारांवरती जाणून घेणारच आहोत, परंतु मला त्याआधी तुम्हाला विचारायचं आहे की जसं तुम्ही म्हणालात तसं की विविध प्रकारचे कॅन्सर जे आहेत ते होतात आता, तर अशा वेळेला विविध अवयव त्याच्यामध्ये आहेत ते कुठेतरी निगडीत असतात. तर मॉडर्न जी आपली होमिओपॅथी आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही कुठल्या कुठल्या अवयवांवरती होणारे जे कॅन्सर आहेत त्याच्यावरती उपचार करताय? आपण डायग्नोसिस वरती बोललो. जवळपास 100 प्रकारचे कॅन्सर हे माणसाला होतात असं दिसून आलेलं आहे. म्हणजे असा कुठला अवयव नाही आहे शिल्लक की त्याला कॅन्सर होतोय. म्हणजे समजा डोळ्याला कॅन्सर होऊ शकतो, कानाला कॅन्सर होऊ शकतो, लिव्हरला कॅन्सर होऊ शकतो, फुफ्फुसाला कॅन्सर होऊ शकतो, जठराला कॅन्सर होऊ शकतो, अंतराला कॅन्सर होऊ शकतो, रेक्टमला म्हणजे संडाच्या जागेवर कॅन्सर होऊ शकतो, ओव्हरीला कॅन्सर होतो, पुरुष जननेंद्रियाला कॅन्सर होतो, स्त्रीच्या जननेंद्रियाला कॅन्सर होतो, गर्भाशयाला कॅन्सर होतो. असे 100 प्रकारच्या जवळपास कॅन्सर हे दिसून आलेले आहेत आपल्याला. वैद्यकीय क्षेत्राला 100 प्रकारचे कॅन्सर हे दिसून आलेले आहेत. तर आम्ही उपचार करत असताना त्या कॅन्सरचा टाईप, त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी, होमिओपॅथीमध्ये पर्सन ॲज अ होल कन्सिडर केलं जाते. बरोबर. आणि हे करत असताना त्या कॅन्सरचा जो टाईप आहे त्यानुसार त्याचे औषध उपचार हे बदलत असतात. औषधांमध्ये बदल होतो, त्याच्या डोसेसमध्ये बदल होतो, त्याच्या पोटेन्सीमध्ये बदल होतो. आणि ह्यामध्ये एम आपल्यासमोर काय असतंय की पहिल्यांदा त्या पेशंटला ईजमध्ये, जो अनईजमध्ये आहे त्याला ईजमध्ये आणणं, त्याचं जे लाईफ आहे ती लाईफची क्वालिटी सुधारणं हे पहिलं टार्गेट आहे आपल्याला. समजा कॅन्सरमध्ये जर अनबिअरेबल पेन्स असतील तर आपलं टार्गेट पहिल्यांदा काय असेल की त्याच्या पेन्स कमी करणं. मग त्या लक्षणानुसार आपण त्याला उपचार केले जातात. मी सांगितलं त्याप्रमाणे मग औषधं चेंज केली जातात व्यक्तीनुसार आणि त्या कॅन्सरच्या टाईपनुसार वेगवेगळ्या प्रकारचे औषधं आपण दिली जातात. आणि त्यामध्ये फार यशस्वीपणानं आपण पेन मॅनेजमेंट करू शकतो असं आम्हाला दिसून आलंय. की पेन जनरली जे आहेत ती साधारणपणे मला म्हणजे काही कॅन्सर असे आहेत की ज्यावेळेला कॅन्सर बोनमध्ये पसरला जातो तर बोनमध्ये पसरलेल्या कॅन्सरमध्ये सुद्धा साधारणपणे 2-1 महिन्यामध्ये पेन्स पूर्ण गेलेले आहेत. की म्हणजे काय होतं की बोनमध्ये कॅन्सर पसरला की त्या पेशंटला इतक्या अनबिअरेबल पेन्स असतात की त्याला मॉर्फिन घ्यायला लागते. आणि मॉर्फिनला प्रचंड साईड इफेक्ट आहेत. मॉर्फिनला किंवा मॉर्फिनचा डोस जास्त झाला तर पेशंटचा मृत्यू ओढवू शकतो. तर मॉर्फिननं ज्या पेशंटच्या पेन्स कंट्रोलमध्ये येत नाहीत त्या साधारणपणे महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये आमच्या औषध उपचारानंतर पेन्स कंट्रोलमध्ये येतात. म्हणजे आमच्याकडे असे काही पेशंट आहेत की ज्यांना पूर्ण शरीरभर कॅन्सर पसरलेला आहे, हाडांमध्ये पसरलेला आहे. एस्पेशली महिलांमध्ये ब्रेस्टचा कॅन्सर जो आहे तो नंतरच्या अवस्थेमध्ये हाडांमध्ये पसरतो आणि ब्रेनमध्ये पसरतो. पुरुषांमधला प्रोस्टेटचा जो कॅन्सर आहे तो बऱ्याच वेळेला पहिल्यांदाच तो बोनमध्ये पसरल्यानंतरच डायग्नोसिस होतो. म्हणजे प्रोस्टेटचा आकार वाढलाय थोडाफार आणखी तो लगेच बोनमध्ये गेला असं पण दिसून येतं. मग अशा अवस्थेमध्ये पेशंटला फार गंभीर स्वरूपाच्या वेदना असतात. जे पेशंटचं लाईफ जे आहे ते फार अनबिअरेबल, जो सहन करू शकत नाही किंवा मॉर्फिन घेऊन सुद्धा जो सहन करू शकत नाही अशी परिस्थिती पेशंटवर येते. अशा वेळेला आमच्या औषधानं महिन्यामध्ये, काही वेळेला 2 महिन्यांमध्ये त्या वेदनांपासून त्याला पूर्ण आराम मिळालेला आहे असं दिसून येते. माझ्याकडे एक पेशंट आहेत मुंबईच्या क्लिनिकमध्ये उपचार घेतात, राम नवल यादव, आर्यन यादव नावाचे. त्यांना नंतरच्या अवस्थेतला प्रोस्टेटचा कॅन्सर डायग्नोसिस झाला. आमच्याकडे ज्या वेळेला पेशंट आले त्यावेळेला त्यांना लक्षात असं आलं की पूर्ण हाडांमध्ये कॅन्सर पसरलेला आहे आणि त्यांना गंभीर स्वरूपाच्या वेदना चालू होत्या की ज्या मॉर्फिन घेऊन सुद्धा कमी होत नव्हत्या. साधारणपणे 2 महिन्याच्या उपचारानंतर त्या वेदना पेशंटच्या पूर्ण गेल्या. आणि आता मी अभिमानानं सांगतो आपल्याला की तो पेशंट की जो आपल्या क्लिनिकमध्ये पहिल्यांदा येऊ शकला नव्हता, वेदना इतक्या प्रचंड होत्या, साधारणपणे 2ऱ्या महिन्यानंतर म्हणजे 3ऱ्या महिन्याच्या फॉलोअप नंतर पेशंट स्वतः यायला लागला.
उपचार सुरू करताना आम्ही त्याचे फक्त रिपोर्ट बघून उपचार सुरू केलेले आणि आज जवळपास 1 वर्षाच्या उपचारानंतर बोनमध्ये पूर्ण पसरलेला आजार, ज्याचा आधी पेट स्कॅन नावाचा स्कॅन केलेला असतो आणि बोन स्कॅन, तर त्या बोन स्कॅनमध्ये अनेक ठिकाणी पसरलेला आजार आज फक्त एकाच वर्टिब्रामध्ये म्हणजे पूर्ण सगळ्या वर्टिब्रामध्ये होता, आज फक्त L1 वर्टिब्रामध्ये जवळपास 11 महिन्याच्या उपचारानंतर दिसून आलाय की इतकं कमी झालंय. म्हणजे अंतिम अवस्थेत सुद्धा पेशंटचं लाईफ हे सुसह्य करणं, आजार नियंत्रणात आणणं, वेदना कमी करणं, हे काम फार चांगल्या प्रकारे आपल्याकडनं होतंय. आणि याला अनुषंगून जे लक्षणं असतील ती लक्षणं मग आपोआप कमी येतात. त्याप्रमाणे समजा उलट्या असतील, मळमळ असेल किंवा लघवीला वारंवार होत असेल, म्हणजे त्या अवयवाच्या कॅन्सर प्रमाणे भूक कमी लागत असेल, वजन कमी होत असेल, ह्या सगळ्या लक्षणांमध्ये साधारणपणे दुसऱ्या महिन्यांपासून फरक दिसून येतो, असं आपल्याला गेल्या 17-18 जवळपास 19 वर्ष झाली मला या इतक्या कालावधीमध्ये मला दिसून आलेलं आहे.